नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण पाहणार आहोत पर्यावरण भागमधील एक. तर मित्रांनो, तुम्ही मला सांगा की आपण जो मागच्या वेळी जो भाग पाहिला होता, की आपण पाहिलं होतं की आपला 5वा नंबर होता जो कुटुंबातील मूल्य या घटकाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेतली आणि त्याच्याबद्दल तुम्ही पाहिलं की कुटुंब काय आहे, मूल्य काय आहे, सहिष्णुता काय आहे, प्रामाणिकपणा काय, अप्रामाणिकपणा काय, या सर्व घटकांचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला होता आणि आज आपण नवीन घटकाकडे, नवीन पाठाकडे पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे नियम सर्वांसाठी. की नियम सर्वांसाठी म्हणजे काय आहे, की नियम सर्वांसाठी मध्ये कोणते घटक आहेत, कोणत्या गोष्टींचा समावेश केला गेला आहे, कोणते मुद्दे आहेत, त्याची आता आपण प्रस्तावनेद्वारे व्यवस्थित आपण त्याची त्या घटकाकडे आपण बघणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, की जेव्हा या पाठात आपण प्रत्येक व्यक्तीने समाजात राहताना कोणकोणत्या नियमाचे पालन करायचे आहे, तसेच वाहतुकीचे नियम कोणते आहेत. जर आपण समाजामध्ये राहतोय तर आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, वाहतुकीचे नियम कोणते आहेत आणि पर्यावरण रक्षण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे जे मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यांवर आपण काय करणार आहोत, लक्ष केंद्रित करणार आपण पाहणार आहोत की या सर्व घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया की याच्यामध्ये काय सांगितले, की बघा आपल्याला सगळ्यात पहिले समजलं वाहतुकीचे नियम. वाहतुकीचे नियम काय आहेत, की बाबा जेव्हा आपण रस्त्यावर जातो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गाड्या दिसतात. त्या गाड्यामध्ये बघा की आपण पाहतो की खूप साऱ्या गाड्या असतात आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गाड्या ह्या एकसारख्या एका मागोमाग जात असतात. परंतु तुम्ही कधी विचार करता की जेव्हा ह्या रस्त्यावरून गाड्या जातात तेव्हा एकमेकांची टक्कर का बरं होत नाही, का बरं ते एकमेकांवर येत नाहीत? तर त्याचं कारण काय आहे, नियम आहे. त्या नियमाद्वारे सर्व गोष्टी चालतात. जेव्हा आपण रस्त्यावर येतो, ज्या गाड्या चालतात तेव्हा त्याच्यामध्ये काही हे नियम ठरवून गेलेले असतात आणि ते नियम आपल्याला सगळ्यांना फॉलो करायचे असतात. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व ते आपण पाळतो. असं होत नाही की आपण जेव्हा गाडी चालवतो आणि मला जसं वाटेल तसं आपण गाडी चालवतो, असं होत नाही. कारण हर एक गोष्टीला जेव्हा तुम्ही बाहेर गाडी घेऊन जाता तेव्हा तुम्हाला एक ठराविक एक नियमाची सूची असते. त्या तुम्हाला सूचीचं पालन करणं हे फार गरजेचं असतं. जी प्रत्येकाची जी लेंथ असते त्याच लेंथमध्ये आणि त्याच स्पीडमध्ये, तितक्याच स्पीडमध्ये आपल्याला गाडी ही ठेवावी लागते. तेव्हाच कुठेतरी सुरक्षितता हे देखील येते. जेव्हा ती गाडी सुरळीत जाते, जेव्हा नियम फॉलो करतो तेव्हाच आपल्याला सर्वांची, स्वतःची आणि दुसऱ्याची, इतरांची देखील आपण काय करतो, सुरक्षता इथे पाळत असतो. आता बघा इथे काय वाहतूक सुरळीत चालेल म्हणून काही नियम असतात आणि मग ते आपण पाळत असतो. ते जे काही नियम असतात ते अशा प्रकारे नियम ठरलेले असतात. तुम्ही जागोजागी जेव्हा जाता तेव्हा बघता तिथे लिहिलेलं असतं, स्टॉप लिहिलेला असतो, तिथे ॲरो दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला ते नियम पाळायचे असतात. जर तुम्हाला उजव्या साईडला जायचं तर तुम्हाला ती लाईट तुम्हाला इंडिकेट करावी लागते. हर एक गोष्टी जे नियम असतात ते नियम तुम्हाला पाळणं हे फार गरजेचं असतं. प्रत्येक ठिकाणी तिथे सिम्बॉल असतो. तिथे तुम्हाला जर थांबायचं असतं तर तुम्हाला लाईट इंडिकेट करावी लागते आणि या सर्व गोष्टीचा तुम्हाला नियम पाळणं तितकेच गरजेचं आहे. बघा तुम्हाला इथे 3 चित्र दिले. सामाजिक जीवनात प्रत्येकाने काम करायचं असतं, त्यासाठी काही नियम असतात. तुम्ही घरामध्ये देखील जेव्हा काम करतात तेव्हा थोडेफार नियम असतात, परंतु जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता त्यावेळेस देखील काही नियम असतात. समाजामध्ये जाता आणि तिथे तुम्ही जाऊन काम करता. हर एक व्यक्ती जेव्हा समाजात जातो काम करण्यासाठी, जेव्हा आपल्या घरातील वरिष्ठ लोक असतात जे बाहेर ऑफिसमध्ये काम करायला जातात, समजा उदाहरणार्थ इथे लॅबोरेटरी आहे, कोणी हॉस्पिटलमध्ये कामाला जातोय, कोणी शिक्षक आहे तिथे कामाला जातो, कोणी पोलीस आहे तिथे कामाला जातो, कोणी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे जाल तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथे काहीतरी एक नियम दिले गेलेले आहेत आणि त्या नियमाद्वारे आपल्याला त्या गोष्टीचं पालन करणं हे फार गरजेचं आहे. त्या नियमानुसारच आपण त्या गोष्टीचं पालन करतो. तुम्ही ऑफिसमध्ये गेला तर तुम्ही कसंही तिथे तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं बोलू शकत नाही, जिथे मनाला वाटेल तसं तुम्ही बसू शकत नाही. जसं आपण घरामध्ये बसतो तसं नाही. या हर गोष्टीला एक काय असतो, नियम असतो. तुमचं बोलणं, तुमचं उठणं, हे चालणं, हे हर एक गोष्ट तिथे नियमाला बांधून असते आणि त्याच्यामध्ये एक शिस्तबद्धता असते आणि त्या गोष्टीचं हर एक व्यक्ती हे कसोटीने पालन हे करीत असतं. तुम्ही किती इतर ठिकाणी जा, प्रत्येकाची काय असते, एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. म्हणजे तिथे तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा कामाला जाता तेव्हा तिथे तुम्ही एक जबाबदारीने वागता.
की तुम्ही असं म्हणत नाही की चला बाबा की आता हे माझं केबिन आहे आणि मी ते कसंही वागू शकतो. मला वाटलं तर मी झोपेल, मला वाटलं तर मी काम केलं तर केलं, नाही केलं मी गाण्यातलं केलं, की प्रत्येकाला जे काम दिलंय ते काम त्यांना करणं गरजेचं आहे. ती एक जबाबदारी आहे आणि ते तसं कर्तव्य पण आहे, की जर तुमच्यावर जे काम टाकलं आहे तर ते तुम्हाला करणंही तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे. त्यालाच आपण म्हणतो ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हे काय तुमची जबाबदारी, ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात, की तुमची जबाबदारी काय आहे, तुमचं कर्तव्य काय आहे आणि हे कळण्यासाठीच तुम्हाला नियमांची काय आहे गरज आहे आणि नियम त्यासाठीच ते तयार केले गेले आहेत, की तुम्हाला ते अधिक समजले पाहिजे, की तुमची जबाबदारी काय, तुमचे कर्तव्य काय आहेत आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हे नियम तिथे बनवले गेलेले. त्याच्या मागचा हा उद्देशच आहे, की तुम्ही जिथे काम कराल समाजामध्ये तिथे तुम्हाला त्या कामाची जबाबदारी आणि कर्तव्य कळणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच नियम लावले आहेत. इथे जसं आता बघा इथे तुम्हाला तुम्ही जेव्हा मंदिरात जाता किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देता किंवा तुम्ही एखाद्या गडावर जाता, तिथे देखील बघा तुम्हाला एक दरवाजाच्या बाजूला जेव्हा तुम्ही एंट्री करता, प्रवेश करता, तिथे देखील तुम्हाला एक सूचना दिलेली असते, की त्या सूचनेमध्ये की इथे कोणी बागेमध्ये जाता, तिथे सूचना दिली असते, की इथे कुणीही फुले तोडू नयेत. बरोबर आहे. जसं तुम्ही मंदिरात जाता, इथे चपला बाहेर काढाव्यात. बरोबर आहे. प्राणी संग्रहालयात गेलात किंवा तुम्ही एखाद्या वस्तू संग्रहालयात गेलात, तिथे कोपऱ्यात पाटी लिहिलेली असते, की इथे कोणी फोटो काढू नयेत. म्हणजे हर एक सूचना म्हणजे सूचना म्हणजेच काय, की एक प्रकारचे नियम पाळलेले असतात, की तुम्हाला ते नियम सांगितलेले गेलेले असतात. ते नियम सुरक्षतेच्या दृष्टीने देखील तितकेच महत्त्वाचे असतात, की तिथल्या कोणत्याही गोष्टीची तोडफोड होऊ नये, त्या गोष्टीची हानी होऊ नये, त्या गोष्टी लुटल्या जाऊ नये, त्या गोष्टी हाताने लागून त्या गोष्टीचं सौंदर्य कमी होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो. जसं बघा इथे देखील तुम्हाला दिले आहे, की या मंदिराच्या परिसरात महाराष्ट्र आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आहे, जादूटोणा हे प्रतिज्ञा घालवण्याचं व त्याचे समूळ उच्चाटन करण्याचं देखील 2013च्या तरतुदीचा भंग करण्याचं मनाई आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, उदाहरण दिले, की कशा प्रकारचे तुम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत, कशा प्रकारचे तुम्हाला तिथे नियम लावले, की तुम्ही की या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. त्यांनी या गोष्टी समाजाला जागृत करण्यासाठी अवेअरनेससाठी या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आता बघा इथे तुम्हाला मुलांना काय दिसत आहे हे चित्र, की इथे दिसत आहे 2 मुलं हे रोड क्रॉस करून जात आहेत. त्यांच्या आईबरोबर तिथून गाडी येत आहे आणि झेब्रा क्रॉसिंग याला काय बनणार आपण झेब्रा क्रॉसिंग आणि इथे येलो कलरचा लाईट पेटला म्हणजे इथे तुम्ही जाऊ शकता. त्यांनी सांगितले आहे गाड्या थांबतील आणि जे जे चालत जात आहेत त्यांना तो रस्ता क्रॉस करून ते लोक जाऊ शकतात. बरोबर. तर आपण इथे नियमांचं पालन केलं. आता इथे दाखवलंय का, की चला बाबा इथे झेब्रा क्रॉसिंग इथे सांगितले येलो लाईट पेटली आहे, पिवळी लाईट पेटली आहे, तरी पण जर गाडीवाला बोला की नाही मला जायचं आहे, मला माहिती नाही की बाबा माझ्याकडे गाडी आहे आणि मी जाणार आहे, तर असं होत नाही. इथे पण नियम आहेत की हर एक गोष्टीसाठी गाड्यांना जाण्यासाठी जेव्हा ग्रीन असेल तेव्हा तो सिग्नल जाऊ शकतो, परंतु जेव्हा इथे पिवळा असेल तेव्हा याचा अर्थ जिथे नागरिक आहेत त्या नागरिकांनी जायचं आहे. म्हणजे हर एक गोष्टीला तुम्हाला हे नियम दिले आहेत. हे नियम कोणासाठी आहेत मुलांनो? हे नियम आपल्यासाठी आहेत, आपल्या सुरक्षितेसाठी, आपल्या काळजीसाठी, आपल्या आरोग्यासाठी हे हिताचे आहेत. म्हणून या नियमांचे काय करणं गरजेचं आहे, आपल्याला पालन करणं देखील हे तितकंच गरजेचं आहे. नियम आपल्या जीवनामध्ये काय येतं, शिस्तबद्धता आणत असते. आपण नियमाच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आत्ताच मी सांगितलं की जेव्हा आपल्या जीवनामध्ये नियम येतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपोआप शिस्त येते, की आपल्याला समजतं की कुठे चालायचंय, कुठे थांबायचंय, कुठे आपल्याला बोलायचंय, कुठे नाही बोलायचंय. म्हणजे आपल्याला या नियमाद्वारे आपल्या जीवनामधील एक आपोआप शिस्तबद्धता ही निर्माण होत असते आणि या नियमाचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा शिस्तबद्धता येते आणि आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. जेव्हा शिस्तबद्धता येते तेव्हा जसं बघा आपला जो धडा पाठ 5वा होता त्याच्यामध्ये देखील आपण ते शिकलो की तुम्ही कशा प्रकारे कार्यक्षमता आपण करू शकतो. जसे कुटुंबाची जे मूल्य होती त्याच्यामध्ये देखील आपण शिकलो की कार्यक्षमता कशामुळे येते, की जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये कार्यक्षमता ही अधिक पटीने वाढत असते आणि तेच आपल्याला बघा 6व्या पाठामध्ये देखील तेच दिलेलं आहे, की हर एक पाठ हा एकमेकांशी निगडीत असतो, की आपण अधिक कार्यक्षमतेने हे काय करू शकतो, हर एक काम जे आपल्या हातात दिलंय ते आपण काम करू शकतो. आता बघा इथे तुम्हाला बऱ्याच गाड्या दिसत आहेत. या गाड्या एक मागोमाग थांबल्या आहेत. बरोबर आहे. तिथे काहीतरी सिग्नल असू शकतो. नियम सर्वांसाठी असतात, ते सर्वांना सारखेच काय करतात लागू होतात. असं नाही की काही लोकांना तो नियम लागू पडतो, काही लोकांना तो नियम नाही लागू पडत, असं होत नाही. तर नियमात कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. श्रेष्ठ कनिष्ठ म्हणजे काय, जो श्रेष्ठ म्हणजे उंच आणि कनिष्ठ म्हणजे खालचा, की जेव्हा ज्याचं उंच पदावर आहे त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत आणि जे खालच्या पदावर आहेत
त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत असं होत नाही मुलांनो. प्रत्येकासाठी नियम हे सारखे असतात. भारतातील, जगातील तुम्ही कुठेही जा, तुम्हाला हर एक ठिकाणी सुव्यवस्था, कायदा आणि नियम याचे पालन हे एकसारखे प्रत्येक समाजातील व्यक्तीला, नागरिकाला हा नियम, सुव्यवस्था, कायदा हे सारखेचपणाचा अनुभव येत असतो. कुणासाठी कमी किंवा जास्त असं होत नाही. प्रत्येकासारखे नियम हे काय आहेत, सारखेच आहेत. कुणासाठी तो बदलला देखील जात नाही. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जर चूक केली तर तुम्हाला त्याची देखील शिक्षा ही होतच असते. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं, की जर नियम तोडले तर नियम जर तोडल्यास आपल्याला काय होऊ शकते, तुरुंगवास होऊ शकतो आणि काही प्रमाणात आपल्याला त्याचे पैसे देखील भरण्याची आपल्याला शिक्षा सुनावण्यात येते. बघा आता इथे तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात ट्रॅफिक दिसत आहे, की बाबा ही रस्त्यावरून लोक जात आहेत, तिथे गाड्या धावत आहेत, तिथे लोक चालली आहेत. तर मग तुम्ही म्हणत की हे कसं काय, एक साईडनी गाड्या पण चालल्या आहेत, एक साईडनी माणसं पण आहेत आणि मग हे एकमेकांना गाड्या इथे का येत नाहीत. मग हे सगळे नियमामध्ये चाललेले आहेत, की इथे कुठेही गोंधळ नाहीये, की माणसांना माहिती आहे की मला या गाड्यावरून जायचं नाही, त्याच्यामुळे ते त्यांच्या ज्या मार्ग आहे त्याच रस्त्याने जाणार आहेत आणि गाड्यांना माहिती आहे की मला या माणसाच्या जागेवर यायचं नाही, म्हणून त्या ह्या ठिकाणी ते लोक येणार नाही. त्या गाड्याची जी लेथ आहे, जो त्याचा मार्ग आहे, तो ह्याच मार्गाने ते लोक जाणार आहेत. ते इथे येणार नाहीत आणि ही देखील माणसं या गाड्याच्या तिकडे जाणार नाहीत. म्हणून ते नियम सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळे तो श्रेष्ठ कनिष्ठ नाहीत. सगळ्यांचे जर प्रत्येकाने नियमाचे तंतोतंत पालन केले तर ते प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे. आता जसं मी परत सांगते बघा, इथे दिलं नियमाचे पालन न केल्यास काय होईल, साहजिकच काय होईल, शिक्षा होऊ शकते. जर तुम्ही नियमांचं मुलांना पालन नाही केलं तर तुम्हाला काय होईल, शिक्षा होऊ शकते आणि कदाचित तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो किंवा आणखी मोठी शिक्षा होऊ शकते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. तसं जसे नियम हे सर्वांसाठी आहे, त्याच्यात कोणताही भेदभाव नसतो, त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ नसतो, तसंच शिक्षा झाल्यानंतरही त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही, की चला बाबा जो श्रीमंत आहे त्याला शिक्षा कमी आणि जो गरीब आहे त्याला शिक्षा कमी जास्त आहे, असं होत नाही मुलांनो. शिक्षा ही जर तुम्ही नियम मोडले तर तुम्हाला ही शिक्षा होणारच आणि जर शिक्षा झाली तर त्याच्यामध्ये देखील भेदभाव नाही, की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलू शकत नाही की मला माहीतच नव्हतं. एकदा शिक्षा चूक झाली आहे, नियमांचं उल्लंघन झालंय तर तुम्हाला ही शिक्षा होणार आणि शिक्षा देतानाही जो न्यायाधीश आहे आपल्या भारत सरकारचा, तो काय करत असतो, त्याच्यामध्ये तो भेदभाव करत नाही. जर शिक्षा झाली तर त्याचं देखील पालन करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे गाडी चालवताना आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्या जर चुका आपल्याला टाळायच्या असतील, ते नियमाचं पालन केलं तर आपल्याला त्या चुका होणार नाहीत आणि नियमांचं उल्लंघन देखील होणार नाही. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते हे आपण जसं पाहिलं, तसंच का बरं हे नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. उदाहरणार्थ समजा आपण एखादी स्कूटी घेतली आहे, मग जर समजा सपोज पोलिसांनी जर पकडलं आणि त्यांनी विचारलं की बाबा मला लायसन दाखव, जर आपलं लायसन क्लिअर नसेल तर साहजिकच आहे त्यांना ही आपली चूक आहे, आपण नियमाच्या बाहेर आहे. जर सरकारने सांगितले की 18 वर्षानंतरच गाडी चालवायची, पण आपण जो 16 वर्षाचे आहोत, 17 वर्षाचे आहोत, तर त्याच्यामध्ये त्या आधार कार्डमध्ये आपल्याला दिसतं, तर त्याच्यामध्ये त्या चूक त्यांची का आपली आहे, साहजिकच चूक आपली आहे. म्हणजेच आपण इथे काय केलं आहे, नियमाचं काय केलं आहे, पालन केलेले नाही, नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला शिक्षा ही होऊ शकते. जर 18 वर्षाखाली जर गाडी चालवायची नाही हा जर सरकारचा नियम आहे, तर त्या नियमाचं आपण उल्लंघन केलं आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकते, आपल्याला शिक्षा होऊ शकते. आणि म्हणूनच हर एक गोष्ट ही तपासली जाते, की जेव्हा हर एक वाहतुकीचे जे नियम असतात त्या नियमामध्ये हर एक व्यक्तीला जेव्हा विचारलं जातं आणि जेव्हा पोलीस विचारतात त्या इन्क्वायरीमध्ये, तेव्हा ते आपल्याला सांगणं देखील तितकंच बंधनकारक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही मला काय विचारलं जातंय, मी या प्रश्नाची उत्तरं देणार नाही. त्यांना विचारण्याचा पूर्णपणे आपल्याला अधिकार आहे आणि म्हणून त्या विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सांगणं देखील हे तितकंच गरजेचं आहे, कारण नियमाचे हे पालन होणे गरजेचं आहे. अशा प्रकारे समानता, इक्वॅलिटी हा नियमाचा आधार आहे. बघा समानता म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे जिथे समानता आहे. जसं आपण शिकलो होतो कुटुंबातील मूल्य, आपण हा पाठ शिकताना की समानता, स्त्री पुरुष समानता, मुलगा मुलगी समानता. तसं अशा प्रकारे समानता म्हणजे कशामध्ये, की जे श्रेष्ठ आहेत कनिष्ठ आहेत त्याच्यातील समानता आहे. हे इक्वॅलिटीचा हा नियमाच्या आधारे आहे, की इथे उच्च नीच भेद नाही, श्रेष्ठ कनिष्ठ भेद नाहीये, की इथे समानता आहे, की प्रत्येकासाठी कायदा हा काय आहे, सारखाच आहे, तो कोणासाठी बदलला जाणार नाहीये. इथे स्पष्टपणे सांगितले की कोणीही व्यक्ती असो त्याच्यासाठी हा कायदा बदलला नाही. ही समानता हा एकच क्रायटेरिया याच्या आहे. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल जे समाजामध्ये आहेत,
समाजासाठी कोणकोणते बदल होत असतात किंवा कोणत्या कोणत्या बदलांची गरज आहे किंवा कोणते बदल घडू शकतात, ते आज आपण इथे पाहणार आहोत. की समाजासाठी जे नियम आहेत त्याच्यात बदल होऊ शकतात का? की बघा इथे काय तुम्हाला चित्र दिसत आहे की एक कम्युनिटी आहे, एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये एक कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये एखाद्या विषयाचं जर आपल्याला चर्चा करायची आहे तर एकत्रित लोकांनी येणं गरजेचं आहे. एकत्रित आल्यामुळे हर एक विचाराचे आदान प्रदान होते, विचारांना मांडण्याची त्यांना संधी दिली जाते आणि त्या विचाराद्वारे हर एक निर्णय जो मजबूत केला जातो की एक निर्णय घेतला जातो आणि त्या प्रमाणे कार्याची अंमलबजावणी देखील केली जाते. आता इथे तुम्हाला काय दिलं, आपले सामाजिक जीवन नियमाच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. जे आपले समाजातलं जे जीवन आहे की जे आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो ते सामाजिक जीवन आहे. जेव्हा आपण घरात राहतो तेव्हा आपण कुटुंबातले हर एक जीवनशैली घरातले नियम आपण लावतो असतो आपल्यात आणि ते नियम पाळतो. परंतु जेव्हा आपण उठून जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा समाजातील जे जीवन आहे ते नियम आहेत ते वेगळे आहेत आणि त्या नियमाचं देखील जे आपण पालन करत असतो. मग हे नियम कोणी लावले आहेत? आपणच म्हणजे घरातल्या लोकांनी नाही. जे समाजातल्या नियमांनी जेव्हा लोक 100 लोक तिथे बसतात त्या विषयावर जेव्हा चर्चा केली जाते आणि त्या नियमामध्ये तेव्हा काहीतरी बदल घडतात की जे जुने काही नियम असतात जे हिताचे नसतात ते सोडून देतात. जे नवीन नियम असतात जे जनहितासाठी असतात त्या नियमांचा तिथे अवलंब केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून तिथे कार्याला सुरुवात होत असते. म्हणून इथे काय सांगितले की जे समाज जीवन आहे ते नियमाच्या जे चालत असतं ते आपण ठरवलेलं असतं. कोणी बाहेरची व्यक्ती ती सांगत नाही. समाजातलेच हे जे लोक असतात त्यांनी हे समाजाचे नियम ठरवलेले असतात. आता इथे तुम्हाला एक मुलगी काय करते आहे बघा, काय दिसत आहे चित्रामध्ये की रोड क्रॉस करत असताना एक गाडी तिथून येत आहे आणि मुलगी खेळता खेळता तिचा बॉल हा कुठे आला आहे? रस्त्यावर आला आहे. मग आता ह्याच्यामध्ये कुणाची चूक आहे मुलांना तुम्ही सांगा. तुमच्या बाबतीत देखील असं कधीतरी घडतं की नाही की जेव्हा तुम्ही खेळता क्रिकेटचा बॉल जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा बॉल चुकून तो कुणाच्या तरी खिडकीला लागतो, चुकून तो कुणाच्या तरी डोक्यावर पडतो किंवा तो चुकून रस्त्यावर जातो जिथे खूप साऱ्या गाड्या अशा धावत असतात आणि तो तुम्ही बॉल असा धावत धावत जाऊ तो घ्यायला जातो. पण तुम्ही हे बघत नाही की समोरून गाडी येत आहे, तो तुम्हाला आवाज ऐकायला नाही. कारण का? की तुम्ही खेळामध्ये असतात. तसंच इथे पण तसंच चित्र आहे की ती मुलगी काय करत आहे, खेळता खेळता तिचा बॉल हा रस्त्यावर आलेला आहे आणि म्हणून मग त्याच्यात काही नियम आहेत की ते सर्वांच्या हिताचे म्हणून आपण त्याचे पालन करतो. जे समाजाच्या हितासाठी म्हणून असणाऱ्या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. तर त्याच्यामुळे काय योग्य ते बदल काय करावे लागतात की बघा जिथे शाळा असेल तिथे बघा तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं की तिथे एक सूचनेचं फलक असतं की इथे शाळा आहे, वाहने सावकाश चालवावी, हळू चालवावी असं एक लिहिलेलं असतं की जो गाडी घेऊन येतोय हर एक प्रकारच्या गाड्या ज्या मागून येत असतात की ज्यांना जेणेकरून ती पाटी व्यवस्थित वाचता येईल अशा ठिकाणी ती शाळेच्या आवारात तिथे उंच ठिकाणी थोडी लिहिलेली असते की इथे शाळा आहे, वाहने हळू चालवा किंवा सावकाश चालवा. म्हणजे चालवणाऱ्याला कळतं की बाबा इथे लहान मुलांची वर्दळ आहे किंवा येऊ शकतात, मुलं बाहेर येऊ शकतात, जाऊ शकतात, इथे शाळा भरलेली असेल किंवा सुटलेली असेल तर आपल्याला गाडी कशी चालवायची आहे ती हळू चालवायची आहे. म्हणजे याच्यामध्ये बदल झाला आहे की हा पहिल्यापासून बदल होता तर नाही. तेव्हा जर तिथे शाळा निर्माण झाली आहे, शाळा उभी राहिली आहे तेव्हापासून तो बदल निर्माण झाला आहे. म्हणून इथे काय सांगितले ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्याचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. आता हा योग्य ते बदल केला की पहिली ती पाटी नव्हती त्याच्यामुळे गाड्या तुम्ही जोरात चालवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु आता तिथे शाळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला गाडी कशी चालवायची आहे, हळूवार सावकाश आणि शांत चालव. कोणी विद्यार्थी तिथे आहे का नाही हे तुम्हाला बघावं लागेल. अन्यथा तुम्हाला काय होईल, कारवाई केली जाईल. कारण तिथे पाटी लिहून तिथे शाळा असून आणि तिथे पाटी लिहून सुद्धा जर तुम्ही तिथे गाडी फास्ट चालवत आहात तर तुमच्यावर काय होऊ शकतो, गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं जातं की आपल्या नियमामध्ये योग्य ते बदल हे काय करावे लागतात, घडून आणावे लागतात. जसं इथे बघा की जे समजा फुटबॉल घेऊन ती फिरत आहे तर ते काय होऊ शकतो, साहजिकच आहे अपघात होऊ शकतो. याच्यामध्ये तो बोलेल माझी चुकी नाही, ही बोलेल की मला माहिती नव्हतं तो येतोय. म्हणतो आता अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर आपण योग्य त्या गोष्टी आपल्या खेळताना देखील आपण काय केलं पाहिजे, हर एक गोष्टीकडे आपलं लक्ष असणं फारही गरजेचं आहे. काही नियमांना आपण पाहणं गरजेचं आहे. आता बघा इथे तुम्हाला काही ट्रॅफिक सिग्नल दिले आहेत की जे सिम्बॉल्स दिले आहेत, जे सांकेतिक चिन्ह आहेत ते की बाबा लाल काय आहे, पिवळं काय आहे, हिरवं काय. जे आपण जेव्हा रस्त्याने जात असतो तेव्हा आपल्याला 3 जे लाईट दिसतात त्या लाईटचं काय महत्व आहे. त्याचं लाल असेल तर तुम्हाला थांबायचं आहे, हिरवं असेल तर तुम्हाला जायचं आहे, पिवळं असेल तर आधी तुम्हाला माणसाने पाठवायचं. की या सर्व त्या गोष्टी काय आहेत की ते आपल्या हितासाठी आहेत की जर हर एक
जर फक्त गाड्या सुटल्या, 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4 रस्ते आहेत. चारही दिशेने जर गाड्या येत आहेत, आता आपण थोडक्यात समजा पाहूया. उत्तर आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे आणि हे काय आहे, दक्षिण आहे. बरोबर. आता चारही ठिकाणातून जर गाड्या येत आहेत तर इथे कुठेतरी ट्रॅफिक सिग्नल असणारच आहे. जर आपण नियमाचं पालनच केलं नाही तर काय होईल, सगळीकडून गाड्या ह्या येतच राहतील. कोणाला तरी थांबलं पाहिजे ना. आणि इथून जर समजा रस्ता असेल, आपल्याला जायचं असेल तर आपण कसं जाणार तुम्ही मला सांगा. तर त्यामुळे इथे ट्रॅफिक सिग्नलचं काय करायला पाहिजे की इथे नियमांचं पालन केलं पाहिजे. जर इथे पिवळे जर लाईट लागली तर इथून लोक काय करू शकतात, व्यवस्थित पार जाऊ शकतात. म्हणजे ह्या गाड्या काय करू शकतात, थांबू शकतात. बरोबर आहे. पण जर त्या गोष्टी जर आपण थांबल्याच नाही तर काय होऊन जाईल, एकमेकांची ही टक्कर होऊ जाऊ शकते. तर इथे तुम्हाला ते सांगितलंय की तुम्हाला काही ट्रॅफिक सिग्नल आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करावा, तुम्हाला विचार करावा लागेल, बघावं लागेल की कोणता सिग्नल पडत आहे. आता बघा आपण पाहणार आहोत की समाज नियमासाठी केले जाणारे नियम आणि निसर्गाचे नियम, लॉ ऑफ नेचर, यात फरक काय आहे. की जे आपण समाजासाठी जे नियम करतो ते वेगळे आहेत आणि जे निसर्गासाठी जे नियम करतो, निसर्गाचे नियम वेगळे आहेत. समाजाचे जे नियम आहेत, जे आपल्या माणसाच्या हिताचे आहेत, ते आपण मनुष्याने स्वतः निर्माण केलेले आहेत. परंतु जे निसर्गाचे जे नियम आहेत ते निसर्गाने स्वतः केलेले आहेत. की त्याचा कोणी अधिकारी नाही, त्याचा कोणी मालक नाही, तर स्वतःच त्याचा मालक आहे. कोण? निसर्ग. आणि जे माणसाने केलेले आहेत, जे समाज नियम कोणी केले आहे, ते माणसाने केले आहे. की समाजामध्ये की जो माणूस राहतो तर त्याने त्याच्या सोयीनुसार ते नियम केले आहेत आणि निसर्गाने त्याच्या सोयीनुसार हे नियम केले आहेत. निसर्ग म्हणजेच काय की झाडं, पर्वत, डोंगर, नद्या, समुद्र, पाणी, पालो, पाचोळा, की जे तुम्हाला निसर्गामध्ये दिसत आहे, जे निसर्ग सौंदर्य दिसत आहे, त्याच्यामध्ये फरक पडत काय, हवा, पाणी, ऊन, ह्या सर्व गोष्टी. आता निसर्गाचे नियम काय आहेत ते बघूया आपण. की निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसारच चालतात. की त्याचे जे व्यवहार आहेत ते त्याच्या व्यवहारानुसार चालतात. तो त्याचा मानवाच्या समाजाच्या नियमाशी काहीही संबंध नसतो. त्याला त्याच्याशी काहीच देणे घेणे नसतो. जसं बघा, निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. त्याच्यातली एक अटळ गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. आपण त्याच्या ढवळाढवळ करू शकतो. आपण म्हणू शकत नाही की चला आज उन्हाळा खूप आलाय तर तो आत्ताच पाऊस पड. आपण बोलू शकतो का? नाही बोलू शकत. आपल्याला कितीही गरमी झाली तरी आपल्याला ती गरमी सहन करावी लागेल. कारण का की जेव्हा पावसाचा तेव्हा त्याचा जो ऋतू असेल तेव्हाच तो पडणार आहे. जर आपण मध्येच बोललो की नाही आता मला खूप बाबा गरम होतंय तर आता हिवाळा पाहिजे, थंडी वाजली पाहिजे, तर असं होईल का मुलांनो? निश्चितच नाही. कारण का की प्रत्येकाचा एक ऋतू आहे, काल आहे, समय आहे आणि त्या काळ, ऋतू, समयमध्ये निसर्ग काय करत असतो, आपले हर एक जे नियम असतात त्या नियमांचं तो तंतोतंत पालन करत असतो. त्याच्यामध्ये कधीच चुका होत नाही. त्या स्थिर असतात. त्या कधीच कालबाह्य नसतात. कालबाह्य नसतात म्हणजे की ते काळाला ते ओलांडत नाही, की ती एखादी गोष्ट स्किप करत नाही. जर बघा उन्हाळा आला तर उन्हाळ्याच्या नंतर काय येणार, पावसाळा येणार, पावसाळा आला तर पावसाळ्याच्या नंतर हिवाळा येणार. म्हणजे हे ऋतू काय, हे चक्र काय आहे, हे चक्र अखंडितपणे चालू राहणार आहे. याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही. जर दिवस आलाय तर रात्र होणार आणि दिवस आलाय तर रात्र होणार आणि रात्र आले की परत दिवस होणार. हे ठरलेलं आहे. याच्यामध्ये काही फरक होणार नाही. आपण ते बदलू शकत नाही. परंतु मानवाने जे नियम तयार केले आहेत समाजासाठी, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. मगाशीच सांगितलं मी. पण निसर्गाने जे नियम तयार केले आहेत, ऋतू, काल, चक्र, याच्यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा स्वतःहून बदल करू शकत नाही. तोच आपले नियम बनवतो पण आणि तोच स्वतः आपले नियम मोडण्याचा देखील त्याला अधिकार आहे. उदाहरणार्थ आपण बघतो की सूर्याचे जे उगवण आहे, सूर्याला जेव्हा उगवायचं तो तेव्हाच उगवणार आहे. तो बोलू शकतो का की नाही आज मला कंटाळा आला, मी नाही उगवू. असं होतं का कधी? असं नाही होत. बरोबर मुलांना? की सूर्याचं जे उगवणं आहे तो त्याचा ठराविक वेळेला उगवणार. म्हणजे थोडेफार सेकंद, मिनिट इथे इकडे तिकडे होऊ शकतात. परंतु ते सकाळी उगवणार हे मात्र निश्चितच आहे. आपण रात्री झोपलो म्हणजे सकाळी उठणार, जेव्हा आपण सकाळी डोळे खोलतो तेव्हा आपल्याला उजेड दिसतो. असं होतं का आपण रात्री झोपलो आणि सकाळी उठलो आणि आपल्याला कळालं अरे अजून सूर्य उगवलाच नाही? असं आतापर्यंत कधी झालंय का? तर नाही मुलांना, असं कधी होत नाही. बरोबर आहे की तो त्याचे जे नियम आहेत की तो त्याचे नियम तंतोतंत काय करत असतो, पाळत असतो. आणि त्याचे मावळणं देखील, की असं नाही होत की चला बाबा आता मी उगवलंय परंतु मी आज मावळलं नाही. असं होतं का कधी? तो जसा सूर्य उगवतो तसा सूर्य काय होतो, मावळतो देखील. किंवा ऋतुचक्रातील बदल ते कधीच थांबत नाही. आता ऋतुचक्रातील बदल म्हणजे काय मुलांनो, की ऋतुचक्र जसं सांगितलं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, जे सर्व ऋतुमान चक्र आहेत, या ऋतूमध्ये तो देखील कधी फरक करत नाही. ते कधीच थांबत नाही.
तो त्याच्या वेळेनुसार तो पडत असतो. ते आणि ते ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो बदल देखील करत नाही, की बघा की आता चालला उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यानंतर हा पावसाळा येणारच. पावसाळ्यानंतर हे काय येणार? हिवाळा देखील येणार. म्हणजे हे ऋतूचं चक्र आहे. तो त्याचं स्वतः तो काम करत असतो. त्याच्यात तो फरक पडत नाही आणि त्याच्यात तो कधी खंडही पडू देत नाही. तो त्याचं एक काम चालूच राहतं. उदाहरणार्थ बघा, इथे देखील सूर्य मावळला आहे. पाऊस बघा, आता पाऊस पडत आहे. ऋतुचक्रातील बदल म्हणजे इथे काय तुम्हाला दाखवलंय, हा समुद्र आहे. समुद्रामध्ये हे डोंगर आहेत. या डोंगरात इथे बघा पाऊस पडत आहे, सूर्यप्रकाश आहे. म्हणजे हे काय ऋतूतील बदल आहेत. तो ते कधीच थांबवत नाही. त्याचं जे काम आहे तो ते करत राहतो. ते त्याचं काम तो काय करत नाही, तो सोडत नाही. पाऊस पडणार सोडणारच नाही. तसंच बघा इथे काय दिलं आहे, गुरुत्वाकर्षण. बघा एखाद्या शास्त्रज्ञाने जो शोध लावलाय गुरुत्वाकर्षण या शक्तीचा, जो शोध लावलेला आहे आणि त्या शोधामध्ये काय सांगितलं की जर वरून वस्तू जर खाली पडत आहे तर ती काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणून ओळखली जाते. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. जसा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम बदलत, जो पृथ्वीवर जो हर एक वस्तू आहे जर ती तुम्ही वरून टाकली तर ती काय होते, खालीच पडते. याला ग्रॅव्हिटी बोलतात, बरोबर. जसं समुद्राची भरती आहे, ती भरती आणि ओहोटी. जर 15 दिवसात तुम्हाला काय होणार, समुद्राची भरती आणि ओहोटी. भरती आणि ओहोटी म्हणजे काय, की समुद्राला खूप सारं पाणी भरून येणं, त्याला भरती बोलणार. की समुद्रामध्ये पुष्कळ पाणी येणं, त्याला भरती बोलणार. आणि ओहोटी म्हणजे काय, समुद्रातलं पाणी जसं पुढे आलं तसं ते रेतीवरून त्या मातीवरून ते काय जाणं, मागे खेचलं जाणं, मागे दूर लोटणं जाणं, त्याला काय बोलणार आपण, ओहोटी बोलणार. बरोबर आहे. समुद्राचे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे किंवा समुद्राची भरती आहे, ओहोटी आहे, ते त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या चंद्राच्या ज्या कला आहेत ते पण सांगितले जाते, की चंद्राच्या ज्या कला आहेत त्या देखील काय होतात, की त्याच्या नियमानुसार येतात आणि जातात. बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात. चंद्राच्या कला कोणत्या असतात, की ज्या जे चंद्र छोटा छोटा होत राहून मग चंद्र वाढत राहतो, मोठा होत राहतो आणि एक दिवशी एवढा मोठा तो, हे चंद्राच्या कला असतात. तर रात्रीचा चंद्र कधी आपल्याला असा छोटा कधी दिसतो बघा, कधी आपल्याला असा छोटा दिसतो, मग कधी अजून मोठा दिसतो, मग कधी अजून मोठा, मग अजून असा हाफ दिसतो, मग कधी अजून पूर्ण हाफ दिसतो, मग कधीतरी पूर्ण दिसतो. म्हणजे ह्या चंद्राच्या कला असतात. या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार काय असतात, चालत असतात. त्याच्यामध्ये बदल होत नाही. निसर्ग आपलं काम हे अखंडपणे चालू ठेवत असतं, त्याच्यामध्ये तो बदल करत नाही. म्हणजे जसं पाण्याची भरती आहे, ओहोटी आहे, जसं आपण पाहिलं. आता बघा, निसर्गातील हे नियम अधिक स्थिर व निश्चित असतात. निसर्गातले जे काही नियम असतात ते स्थिर असतात. स्थिर म्हणजे ते कधी ढळत नाहीत, ते कधी हलत नाहीत, ते कधी बदलत नाहीत. ते स्थिर असतात, म्हणजे ते कायम असतात. आणि ते कसे असतात, निश्चित असतात. निश्चित म्हणजे हे ठरलेलं असं की हे होणारच, असं होऊ शकत नाही की ते कधी झाले नाही. दिवस झाले की रात्र होणारच आणि रात्र झाले की पुन्हा हा दिवस होणारच. सूर्य मावळलाय तर सूर्य उगवलाय तर आणि तो नंतर मावळलाय तर तो मावळणारच. असं होणार नाही की तो मावळला नाही. म्हणजे हे कसे आहे, निसर्गातील जे नियम आहेत ते पक्के असतात. ते कधी ते अधिक ते स्थिर असतात आणि ते निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाहीत, की ते काळाच्या बाहेर जात नाही. की चला बाबा, आपण कधी कधी बोलतो की चला आजचं काम आपण उद्या करूया. आपण काय केलं, त्या कामाला कालबाह्य केलं की नाही, आजचं काम उद्या. पण तसं निसर्गाच्या नसतं. निसर्ग काय करतो, आजचे काम हे नेहमी आज करत असतो आणि म्हणून त्याला बोललं गेलं की तो कालबाह्य कार्य करत नाही. जर ज्या मानामध्ये ऋतू यायचा आहे, ज्या मोसममध्ये जी फुलं यायची आहे, जी पानं यायची आहेत, ती त्याच आकाराची, त्याच कलरची, ते रंगाची, ती इथे त्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक जीवसृष्टीला ते येणारच. आणि तो एक मोहर येत असतो त्या झाडांचा. आणि त्या मोसमामध्ये, मग तो हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, त्यामुळे ते पानाची कधी गळती होणार आहे तर कधी ती पानं बहरणार आहे. तो त्याचं काम करत असतो. निसर्गाचं चक्र हे काय असतं, चालू असतं. तो ते काम त्या सर्व गोष्टींचं करत असतो.